नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता थेट मंत्रालयातून फोन केले जात आहे। तर मग आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 1 रुपया हा खात्यात जमा केलेला आहे, त्याची पडताळणी करण्यासाठी थेट मंत्रालयातून फोन येत आहे। तुम्हालाही फोन आले आहेत का? त्या संदर्भात काय बातमी आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की जरंडीतील बहिणीच्या खात्यात रुपया जमा बँक खात्याच्या पडताळणीसाठी थेट मंत्रालयातून आला फोन। सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील मीनाबाई जाधव मोहिते वय 38 यांना थेट मंत्रालयाच्या महिला व बाल विकास विभागातून बुधवारी 1च्या सुमारास फोन आला आणि तुमच्या खात्यात लाडकी बहिणीच्या बँक खात्याच्या तांत्रिक पडताळणीसाठी 1 रुपया टाकण्यात आला आहे, त्याची खात्री करून सांगा, असे त्या कॉलवरून सांगण्यात आले। सोयगाव तालुक्यात लाडकी बहीण पोर्टलवर 16,922 ऑनलाईन अर्ज दाखल झालेल्यांपैकी तालुका समितीने 16,327 ऑनलाईन अर्जांना मंजुरी दिली। त्यापैकी 15,270 अर्जांना जिल्हाधिकारी पोर्टलवर मंजुरी देऊन ही नावे महिला व बाल विकास सदस्य सचिव यांच्याकडे पाठवण्यात आली। बुधवारी दुपारी 1 वाजता मीनाबाई मोहिते यांना थेट मंत्रालयाच्या महिला व बाल विकास विभागातून कॉल येऊन खाते तपासणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या। त्यामुळे जरंडीच्या मीनाबाई माधव मोहिते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण ठरल्या आहे। रक्षाबंधनाला पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या खात्यावर 2 हप्त्यांच्या 3,000 रुपये वर्ग सर्व महिलांच्या खात्यावर 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वर्ग होणार आहेत। मग त्याआधी काही निवडक महिलांच्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे। यामध्ये जरंडी येथील एकमेव महिलेला 1 रुपयाचा बल्क पोस्टिंग संदेश येऊन बँक खात्यात पहिला 1 रुपया जमा झाला आहे। तर मित्रांनो, या प्रकारे तांत्रिक पडताळणीसाठी महिलांच्या खात्यावर 1 रुपया या ठिकाणी जमा केला जात आहे। तरी सर्व महिलांनी याची खात्री करून घ्या आणि जर तुमच्या खात्यात 1 रुपया जमा झाला असेल तर तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज नाही। ज्या महिलांच्या खात्यावर 1 रुपया जमा झाला नसेल त्यांनी आपले आधार स्टेटस चेक करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कळेल की आपले बँक अकाउंट हे आधार लिंक आहे किंवा नाही। जर आपले बँक खाते हे आधार लिंक नसेल किंवा बँक सीडिंग नसेल तर लगेच बँकेत जाऊन फॉर्म भरा आणि त्या ठिकाणी आपले खाते हे आधार सीडिंग करून घ्या, कारण की आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यावरच हे पैसे जमा होणार आहे। परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी अडचण येत आहेत, म्हणजे आधार स्टेटस जर चेक केले माय आधार पोर्टलवर जाऊन तर त्या ठिकाणी बँक अकाउंट वेगळंच दाखवत आहे। काही महिलांचे बँक अकाउंट तर बंद पडलेले आहे, ते बँक अकाउंट त्या ठिकाणी आधार स्टेटसला दाखवले जात आहे। तर मग अशा काही अडचणी असतील तर आपण लगेच बँकेत जाऊन आपला आधार सीडिंगचा फॉर्म भरा। 2-3 दिवसात तुमचे बँक अकाउंट हे आधार सीडिंग होऊन जाईल, म्हणजे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। परंतु काही महिलांना जर त्या ठिकाणी आधार स्टेटस चेक केल्यानंतर बँकेचे नाव दाखवत नसेल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर त्यासाठी वेळ लागत असेल तर सरळ पोस्टात जाऊन आपले खाते ओपन करा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा 2-3 दिवसात तुमचा आधार हे बँक खात्याशी जोडला जाईल आणि पैसे तुमचे जमा होतील, नाहीतर तुमचे पैसे जमा होणार नाही, ही लक्षात ठेवा। त्यामुळे बँक खाते हे आधार सीडिंग असणे गरजेचे आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे महिलांना याची माहिती मिळेल। तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।